वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। ऋतुराज आणि मी आलो आहोत गोवामध्ये। एकदम सडनली आमचा प्लॅन ठरलेला आहे, त्यामुळे आम्ही बसने इथे आलो आहोत। मुंबई ते गोवा हा आमचा प्रवास कसा होता, काय खर्च झाला आमचा, ते सगळं तुम्हाला ऋतुराजच्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच आपला ऋतुराज या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। स्टे आमचा आहे नॉर्थ गोवामध्ये। आम्ही नेमकं कुठे थांबलेलो आहोत, काय रेट आहे ह्या रिसॉर्टचा, ती सगळी माहिती मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि इथे मी प्रत्येक दिवसाचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे। आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत ह्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी। भरपूर गोव्याचे व्हिडिओज येणार आहे, सो तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे जे जे व्हिडिओज मी पुढे जाऊन अपलोड करेन ते सगळे तुम्हाला बघता येतील। नाश्ता करायला आम्ही आलो आहोत कॅफे टॅटोज मध्ये। इथे 1930 पासून ही जागा आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता केवढा जुना हा कॅफे आहे। आता आज जाऊया आणि बघूया की इथे काय काय खायला मिळतं। 1913 मध्ये केशव धुरी यांनी ही जागा ओपन केलेली आणि तेव्हा या जागेचं नाव हिंदू उपहारगृह असं होतं। आजूबाजूची लोक त्यांना अंकल किंवा तातो ह्या नावाने हाक मारायची। तातो म्हणजे कोकणी भाषेत काका असं असतं, सो त्यामुळे ह्या कॅफेचं नाव नंतर कॅफे तातो असं झालं। व्हिडिओमध्ये मी ते चुकून कॅफे टॅटो उच्चारलेला आहे, पण नंतर मला समजलं की ते कॅफे टॅटो नाही, कॅफे तातो आहे। आता धुरी कुटुंबाची तिसरी पिढी हे कॅफे सांभाळत आहे आणि आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा या कॅफेमध्ये येऊन गेलेले आहेत। मेन्यू मध्ये गोवन स्पेशल्सचे जे पदार्थ होते त्यात मला एक वेगळा पदार्थ दिसला, तो म्हणजे नाचणी सत्व। कोणत्याच हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये मी नाचणी सत्व मिळतं हे कधीच ऐकलेलं नाहीये, पण कॅफे तातोज मध्ये तुम्हाला नाचणी सत्व मिळेल। गोवन पदार्थांसोबतच तुम्हाला इकडे चायनीज, साऊथ इंडियन, चाट आयटम्स, थाळी आणि नॉर्थ इंडियन पदार्थ सुद्धा खायला मिळतील। इकडली जी स्पेशालिटी आहे बन्स आणि सुकी भाजी, ती आम्ही ऑर्डर केलेली आहे। टेस्ट करून बघूया वेगळं काहीतरी कशी चव आहे ते। बन आलेला आहे, बटाट्याची सुकी भाजी सुद्धा आलेली आहे, खाऊन बघूया। गरम आहे। वाह, वेगळंच कॉम्बिनेशन आहे। तो बेसिकली जे बन आहेत हे केळ्यापासून बनवलेले आहेत, त्यामुळे हे थोडेसे गोडसर आहेत। आणि ही जी बटाट्याची भाजी आहे खूप सिंपल आहे, मला दिसती आहे मोहरी, जिरं, थोडीशी मिरची आणि कोथिंबीर आणि बटाटे, दॅट्स इट। एकदम सिंपल आहे पण खूप छान आहे। हा जो बन आहे ह्याच्यात थोडंसं जिरं पण दिसतंय मला। आपण जे भोपळ्याचे घारगे करतो बेसिकली तशा टेक्स्चरमध्ये आहे ह्या। तर तुम्ही जर इथे आलात तर हा सिंपल ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा। आता आम्ही मागवलेली आहे मिरची भजी। आता ही सिंगलच आम्ही मागवलेली आहे, कारण फर्स्ट टाइम मागवतोय, जर नाही आवडली तर उगाच वेस्ट नको म्हणून एकच मागवलेली आहे। खाऊन बघूया कशी लागते। चांगली आहे पण खूप ऑइल असं लागतंय, म्हणजे पहिला घास घेताच मला ते ऑइल खूप असं जाणवलं इथे। तर चटणी वगैरे खाऊन बघूया। चटणी वगैरे जास्त चांगली लागते। बरं झालं एक सिंगल पीसच मागवला, कारण फुल प्लेट मी तरी खाऊ शकले नसते, कारण खूप ऑइली आणि ते ऑइल असं जाणवत आहे तोंडात। आता समोसा खाऊया। हा वेगळा समोसा आहे, मशरूम समोसा आहे। एक घास ऑलरेडी ऋतुराजनी घेतलेला आहे। इथे मला कांदा दिसतोय बारीक चिरलेला आणि मशरूम सुद्धा दिसत आहेत। इथे पण मशरूम दिसत आहेत। वाव, एक नंबर। जास्त मसालेदार नाहीये, पण हिरव्या मिरचीची एक डॉमिनंट टेस्ट जी या बटाट्याच्या भाजीत पण होती ती ह्या मशरूम समोसामध्ये पण येते आणि नक्की ट्राय केलं पाहिजे। म्हणजे मशरूमची भाजी ही समोसामध्ये स्टफ केलेली आहे, तर खूप छान आहे। हे ऑइली लागत नाही आहे।
मिरचीची भजी ऑइली लागत होती, ती अजिबात ऑइली लागत नाही, खूप मस्त आहे. फक्त 155 रुपयामध्ये ऋतुराज आणि माझं नाश्ता करून झालेला आहे. पोटभर नाश्ता झालेला आहे. युजली 155 मध्ये मुंबईमध्ये एका माणसाचा नाश्ता होतो, पण इथे 2 जणांचा झालेला आहे. हे रेट आहेत जे जे पदार्थ आम्ही खाल्ले त्याचे. आता आम्ही आलोय पणजीमच्याच कॅफे भोसलेमध्ये. कॅफे भोसले हे पणजीम मधलं 105 वर्ष जुनं असं कॅफे आहे. इकडे तुम्हाला गोवन स्पेशल पदार्थ तर मिळतीलच, पण त्याचसोबत चायनीज आणि नॉर्थ इंडियन पदार्थ सुद्धा मिळतील. सोमवार ते शनिवार सकाळी 6:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे कॅफे ओपन असतं, पण रविवारी मात्र सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंतच तुम्हाला हे कॅफे ओपन मिळेल. सो आम्ही इथे बन्स मागवलेले आहेत. मिक्स भाजी आहे, पाव आहे आणि हा गोवन समोसा. आता मी आधी नुसता बन खाऊन बघते. मस्त खुसखुशीत आहे. वा. आता पाव. आधी फक्त ही बटाट्याची भाजी खाते. एकदम सिंपल बटाट्याची भाजी आहे. जिरं, मोहरी, हळद, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, म्हणजे ती खूप छान लागते. आता चना मसाला. हा बघा, हा आहे चना मसाला. वाह, चना मसाला एक नंबर आहे. बटाट्याच्या भाजीपेक्षा मला चना मसाला जास्त आवडलेली आहे. हा आहे गोवन समोसा. गोवन समोसा टेस्ट करूया. आधी आत फिलिंग काय ते बघते. ओके, बटाट्याची भाजी दिसतीये. वा, एक नंबर आहे. आणि गाजर दिसतंय, मिरची आहे, थोड्याशा भाज्या दिसत आहेत. बेसिकली इथे मला कांदा आहे, बटाटा आहे आणि वा, पट्टी समोसाची जी पट्टी असते ना बाहेरची, त्याचं कोटिंग आहे पट्टी समोसाचं. त्यामुळे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतंय. आणि याचं सारण अगदी वेगळंच आहे. तर कसं आंबट लागतंय, थोडंसं तिखट पण आहे. एक नंबर, खूप वेगळा आहे हा समोसा. गोव्याला कधी आलात की पणजीम मधल्या ह्या 2 कॅफेजला नक्की भेट द्या आणि इकडले लोकल गोवन स्पेशल पदार्थ नक्की टेस्ट करा. गोव्यातला आमचा पहिला दिवस कसा होता, आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय केलं, याचा व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वीच माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला CKP सारस्वत स्टाईलची फिश थाळी आणि व्हेजिटेरियन थाळी खायला मिळेल. पुढचे व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये.